आपल्या आपल्या अगदी नेहमीचं हे विधान आहे जे आपल्यासाठी पुष्कळांनी वापरलेलं आहे आणि माफ करा आपल्या नातेवाईकांसाठी किंवा आपल्या जवळच्या लोकांसाठी वापरलेलं आहे आणि आपण सुद्धा पुष्कळशा लोकांसाठी बेरिफ्ड फॅमिलीसाठी वापरतो. वन्स अगेन आय एम व्हेरी सॉरी व्हॉट आय सेड अबाउट इट. वेल, आजचा म्हणून विषय आहे की RIP, पण केव्हा आणि कुठेही RIP आहे. आजच आता आपण जो ख्रिस्तामध्ये जो विसावा आहे, जी शांती आहे, समाधान आहे, त्याच्याविषयीचा हा शास्त्रपाठ वाचलेला आहे. आणि आपण या विषयात जाण्याच्या अगोदर एक गोष्ट, एक मोठा मुद्दा आपल्याला माहिती हवा आहे त्याच्याविषयी, आणि तो म्हणजे शांती. रेस्ट इन पीस, त्याच्यात शांती हा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून शांती हा शब्द, ज्याला पवित्र शास्त्रामध्ये शालोम हा शब्द वापरलेला आहे, सामान्यतः शांती म्हणून हा शब्द भाषांतरित केलेला आहे. आणि हा शब्द अभिवादन आणि निरोप म्हणून दोन्हीसाठी हे नाम वापरलं जातं, हा शब्द वापरला जातो. शालोमचा हिब्रूमध्ये खूप अर्थ समृद्ध आहे. शांतता हा शब्दाचा अचूक अनुवाद जरी असला तरी निर्णय प्रकारे हा शब्द वापरण्यात आलेला आहे. शालोमचा अर्थ संघर्षाच्या अभावापेक्षा जास्त आहे. पुष्कळ शांती किंवा शालोम म्हणजे युद्ध नाही, भांडण नाही, तर शांतता आहे असा वापरला जातो. पण याच्या पलीकडे याचा अर्थ आहे. आणि एका स्ट्रॉंग एक्झॉस्टिव्ह कन्कॉर्डन्समध्ये त्याचा अर्थ असा दिलेला आहे, शालोम म्हणजे पूर्णता, सुदृढता, कल्याण, शांतता किंवा इव्हन यश म्हणून सुद्धा त्याचं भाषांतर केलेलं आहे. पहिले इतिहास 12 आणि 18 मध्ये प्रेरणात्मक आशीर्वादाचा भाग म्हणून हा शब्द वापरलेला आहे. शालोम दोन संस्थांमधील बाह्य शांतता, जसे की व्यक्ती आणि व्यक्तीमध्ये, किंवा व्यक्ती आणि राष्ट्रांमध्ये, किंवा राष्ट्रांनी राष्ट्रांमध्ये, आणि व्यक्तीमधील शांततेच्या अंतर्गत भावनांना सुद्धा हा शब्द, हे नाम लागू पडतं, शालोम. पण खरी शांती आपण जेव्हा रेस्ट इन पीस म्हणतो, कदाचित अभिवादन म्हणून सांगतो, कदाचित लोक दुःखी आहेत म्हणून त्यांचं समाधान करण्यासाठी हा शब्द वापरतो. पण मला जरा शंका आहे की असं म्हणत असताना किंवा लिहित असताना याचा स्वतःला अर्थबोध झालेला आहे का? याचा खरा अर्थ तरी काय आहे? आणि अर्थ न समजता ही संज्ञा वापरणं किंवा नाम वापरणं, शालोम म्हणणं किंवा रेस्ट इन पीस, किंवा एखाद्याच्या आत्म्याला शांती लाभो असं म्हणत असताना खरा अर्थबोध पवित्र शास्त्राच्या आधारे, त्याच्या वचनाच्या आधारे आपल्याला झालेला आहे का? आणि जर झाला नसेल तर आपण का वापरतो, का आपण वापरावा? आणि जेव्हा केव्हा आपल्याला कळेल की पवित्र शास्त्राप्रमाणे आपण जे म्हणतो ते योग्य आहे की अयोग्य आहे, तेव्हा आपला या शब्दाचा वापर योग्य रीतीने होईल किंवा थांबवल्या जाईल. खरी शांती, शालोम, फक्त देवापासून येते. पहिली गोष्ट, शालोम, शांतीच्या विषयी आपण ऐकत असताना पहिली गोष्ट आपण ही ऐकतो की शालोम, खरी शांती आपल्याला केवळ देवापासून मिळते. पॉल स्पष्ट करतो, म्हणून त्याने असं म्हटलेलं, आम्ही विश्वासाने नीतिमान ठरलो असल्याने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर आमची शांती आहे. ज्याच्याद्वारे आम्ही आता ज्या कृपेत उभे आहोत त्यामध्ये विश्वासाने प्रवेश मिळवला आहे, आणि आम्ही देवाच्या गौरवाच्या आशेने बढाई मारतो. रोम 5:8-11. परंतु देव आपल्यावरच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला.
तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूच्या द्वारे आपला समेट झाला. देवामध्ये आणि माणसामध्ये ख्रिस्ताच्या द्वारे शांती प्रस्थापित झाली. तर आता समेट झाला, आता शांती झाली, म्हणून त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. इतकेच केवळ नव्हे तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी, शांतीची देणगी आपल्याला मिळालेली आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठाई अभिमान बाळगावा. शांती ही देवापासून येते. त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याने वधस्तंभावर आपण शत्रू असताना, देवाचे शत्रू असताना, आपण पापी असताना, त्याच्यापासून दूर गेलेले असताना, अशा 3 गोष्टी माणसाविषयी सांगितलेल्या आहेत. ख्रिस्त येशू पापी लोकांना, सुसमयी ख्रिस्त येशू तारण्यासाठी आपल्यासाठी आला आणि त्याने देवामध्ये आणि माणसांमध्ये शांती प्रस्थापित केली, समेट केला. इतकंच केवळ तर मानव आणि मानव यांच्यामध्ये सुद्धा समेट, यांच्यामध्ये सुद्धा शांती प्रस्थापित केली. आणि ही योजना देवाची होती. आणि याच्या अगोदरची पार्श्वभूमी आपल्याला आदाम हवेपासून माहीत आहे की आज्ञाभंगाच्या पापामुळे देवापासून मानव दूर गेला आणि त्याला प्रायश्चित्त म्हणून देवाने जे काही आदामाला सांगितलं, शाप दिलेत, त्याच्यातून सुटका होण्यासाठी, म्हणजेच परत एक वार देवाच्या संगतीत येण्यासाठी, देवाच्या समक्षात राहण्याची त्याची पात्रता यावी, परत यावी, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने देव आणि मानव, मानव आणि मानव यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित केली. आपण त्या अंतिम पूर्णतेची वाट पाहत असताना आपण आपल्या कल्याणासाठी देवावर विश्वास ठेवू शकतो. योहान 16:33 या वचनामध्ये असं वाचायला आपल्याला मिळतं, येशूने आपल्या शिष्यांना प्रोत्साहन दिले, माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकलेले आहे. येशूने शांती दिली, येशूने शांती प्रस्थापित केली, येशूने शांती आपल्या शिष्यांना दिली. तेव्हा आता आपण शांती हा शब्द प्रयोग करत असताना प्रकर्षाने कोणाच्याही आत्म्याला शांती मिळो असं म्हणत असताना, RIP हा शब्द प्रयोग करत असताना, RIP ही अभिव्यक्ती सहसा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या बातमीवर प्रतिक्रिया म्हणून किंवा एक प्रतिसाद म्हणून हे वापरले जातात. हे अक्षर RPI किंवा रेस्ट इन पीस किंवा आत्म्याला शांती मिळो. जेव्हा एखाद्याच्या मृत्यूची बातमी शेअर केली जाते तेव्हा बरेच लोक हे सहज लिहितात, पण हे याचा अर्थ समजून उमजून लिहितात की नाही हा एक फार मोठा प्रश्न आहे. आणि तो वादाचाच प्रश्न नाही, पण रिसर्चचा सुद्धा प्रश्न आहे. इतर लोक म्हणतील की त्याच्या आत्म्याला शांती लाभो, पण शांती लाभो, शांती देणारा देव आहे आणि शांती ज्याला मिळायला हवी होती त्याला मिळालेली आहे की नाही हा पण फार मोठा प्रश्न आहे. सहसा ग्रेवस्टोन वरती सुद्धा स्मारक जी दगड लावतात कबरेवरती, त्याच्यावर सुद्धा हे अक्षर कोरलेले असतात, RIP, शांतीने झोपलेले आहेत म्हणून. आणि अंत्यसंस्काराच्या वेळी ऐकायला हे शब्द मिळतात. इतकंच नाही तर हा शब्द वास्तविक लॅटिन भाषेतून आलेला आणि हा शब्द त्याचा अक्षरशः तो शांतीने विश्रांती घेऊ शकतो किंवा घेऊ शकेल असा होता, किंवा शांतीने विश्रांती घ्या. आपण जरी त्याच्या आत्म्याला शांती लाभावं असं जरी म्हटलं असेल तर त्याचा जो अर्थ, मूळ अर्थ आहे की शांतीने विश्रांती घ्या म्हणून, असं म्हणजे बायबलप्रमाणे योग्य आहे की नाही? RIP हे म्हणणं बायबलप्रमाणे योग्य आहे की नाही? बायबलमध्ये शांतीने विश्रांती ही अभिव्यक्ती मरण पावलेल्या व्यक्तीच्या संदर्भात कधीही वापरलेली नाही. म्हणून अशा अर्थाने किंवा त्या अर्थाने शांतीने विश्रांती किंवा शांतीत विश्रांती घ्या असं म्हणणं नक्कीच बायबलच्या प्रमाणे नाही आहे. ते बायबलच्या वचनाच्या बाह्य वागणूक आहे. बायबलमध्ये RIP या कल्पनेच्या सर्वात जवळचे जे संदर्भ आहेत, जर आपल्याला वाटत असेल की बायबलमध्ये लिहिलेले आहेत, पण बायबलमध्ये जे संदर्भ आहेत ते कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरलेले आहेत
याचा पण अभ्यास आपण करायला पाहिजे. आणि ते दोन जे जे वचनं आहेत, ती पहिलं वचन दानियल 12:13 वचन, 12:13 वचन, आणि यशाया 57 आणि वचन 2. दानियेलाच्या पुस्तकाच्या शेवटी एक देवदूत दानियेलाच्या मृत्यूबद्दल बोलतो आणि म्हणतो, तुम्ही विश्रांती घ्याल. संदेष्टा जो यशया आहे तो म्हणतो, जे सरळ चालतात ते शांतीमध्ये प्रवेश करतात. सरळ चालतात ते शांतीमध्ये प्रवेश करतात. जे सरळ चालतात ते शांतीमध्ये प्रवेश करतात. फार महत्वाचं विधान आहे. मरणात पडून राहिल्याने त्यांना शांती मिळते. हे दोन परिच्छेद बायबलच्या मध्ये जे दिलेले आहेत ते कदाचित खूप जवळचे आहेत. याच्या व्यतिरिक्त पवित्र शास्त्रामध्ये RIPच्या जवळ येणारी वचन आपल्याला मिळत नाही. पण मी सांगितल्याप्रमाणे RIP, रेस्ट इन पीस, त्याच्या आत्म्यात शांती लाभो, हे सर्व जे अभिवादन आहे, समाधानाचे शब्द आहेत, ते लोक आजकाल कसे वापरतात. पहिली गोष्ट, एक औपचारिकता म्हणून वापरतात, एक फॉर्मॅलिटी म्हणून वापरतात. I do not know whether your heart reaches to the heart of the bereaved family. Whether रडणाऱ्याबरोबर रडा आणि आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा. Whether you put yourself in the shoes of that family, it's a big question. तसं होतं की नाही मला माहित नाही, पण हे शब्द मात्र औपचारिकपणे सर्रास वापरले जातात. कदाचित सांत्वन म्हणून सुद्धा, सांत्वनापर सुद्धा हे शब्द वापरला. मृत्यूचा विचार भयावह आहे, खूप भयंकर कठीण बाब आहे ही समजून घ्यायला आणि समजावून सांगायला. आणि आपल्यावर हे मृत्यूचं सावट जर आलेलं आहे तर ते सहन करायला फार कठीण गोष्ट आहे. ही एक अत्यंत नैसर्गिकरित्या भयावह बाब आहे. हल्लीच या पॅन्डेमिकच्या काळामध्ये बरेचसे लोक हे जग सोडून गेलेत. माझी स्वतःची मोठी बहीण आणि बहिणीचे जावई गेलेत. आणि अजूनही माझ्या बहिणीची मला जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा मला एकदम थोडंसं दुखल्यासारखं वाटतं, धक्का बसतो आणि मी विसरण्याचा प्रयत्न करतो की माझी बहीण नाही आहे म्हणून. मृत्यू ही अटळ बाब जरी असली तरी मृत्यू ही एक भयानक बाब नैसर्गिक दृष्टिकोनातून आणि जगाच्या दृष्टिकोनातून आहे. मग शोकग्रस्त कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी आपण कदाचित प्लॅटिट्यूड म्हणून हे विधान वापरत असू. हे शोधून काढलं लोकांनी. आणि जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा ती आता एक असं पण म्हणतात की आता ती एक देवदूत आहे समाधान करण्यासाठी. किंवा काही लोक म्हणतात की देवाला स्वर्गात दुसऱ्या देवदूताची गरज होती म्हणून एका देवदूताला घेतलं. चांगली माणसे देवाला आवडतात यासारखी सुद्धा असं आपण शब्द प्रयोग करतो. चांगली होता म्हणून देवाला तो जास्त गरजेचा होता, तो आवडला म्हणून. आणि मला एक विनोद आठवला की एक भावगीत आहे, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. ते गाणं जेव्हा मी तो वाचला तेव्हा हे गाणं म्हणणं मी बंद केलंच. जो आवडतो सर्वांना तोची आवड देवाला नको आता, पण असं आपण म्हणत असतो. आणि असल्या प्रकारची विधाने आपल्याला ऐकायला मिळतात. कधी औपचारिकता इतक्या प्रचंड प्रमाणात ऐकतो की तो चांगल्या ठिकाणी आहे किंवा ती चांगल्या ठिकाणी, तो खरोखर सर्व दुःखातून त्याला आता शांती आणि सुख मिळालेलं आहे. हे सर्व गोष्टी आपण बोलल्या जातात, पण त्याच्या मागे जो गंभीर विचार पाहिजे असतो, त्याचं पाठबळ, त्याची बैठक असते की नाही, हा फार मोठा वादाचा प्रश्न आहे. ज्या लोकांकडे कधीच देवासाठी वेळ नाही, जे लोक देवामध्ये वास्तविक चालत नाही, कदाचित त्यांचं टायटल ख्रिश्चन असेल पण जे देवा संगतीत चालत नाही, देवाच्या आज्ञा पाळत नाहीत, आपण सर्वच चुकणारे आहोत. पण त्यातल्या त्यात ज्या लोकांकडे कधीच देवासाठी वेळ नसतो ते सुद्धा एवढे धार्मिक बनतात अशा प्रसंगी की अंत्यसंस्कारात अचानक धार्मिक होऊन मग ते इतरांना खात्री देण्याचा प्रयत्न करतात की तो देवामध्ये आहे, देवाच्या बरोबर आहे, सुखी आहे, काही काळजी करू नका, त्यांच्या आत्म्याला शांती मिळालेली आहे, वगैरे वगैरे वगैरे. पृथ्वीवर असताना मृत व्यक्तीच्या देवाशी काही संबंध असला किंवा तो नसला
तर आपल्याला कोणता अधिकार आहे की हे जाणून घेण्याचा की जी व्यक्ती निवर्तलेली आहे ती देवाच्या संगतीत पृथ्वीवर होती की नव्हती, ती व्यक्ती ख्रिस्ती जीवन जगली की नाही, याची शाश्वती आपल्याला नसते. आणि शाश्वती जरी नसताना सुद्धा आपण असे भयंकर विधान सरळ करतो, सर्रास करतो. जसं जीवन, मरण आणि मरणानंतरची जी अवस्था आहे ती आपल्या हातात आहे. औपचारिकता, प्रचंड प्रमाणात औपचारिकता, आणि त्याच्या मागे त्याची बैठक मुळीच विचारपूर्वक केलेली नसते. पवित्र शास्त्रातून आपण थोडंसं बघूया या बाबतीमध्ये. शांती देवापासून मिळते आपण प्रथमच बघितलेलं आहे. पवित्र शास्त्र काय म्हणते या बाबतीमध्ये? पहिली गोष्ट, बायबल स्पष्ट आहे की शारीरिक मृत्यू हा माणसाचा शेवट नाही. ही खरी गोष्ट आहे. आणि इब्री 9 आणि 27, त्याचप्रमाणे योहान 3, 16 आणि 18, येशूने शिकवले की प्रत्येक मनुष्यासाठी मृत्यूनंतर फक्त 2च पर्याय आहेत. प्रत्येक व्यक्तीसाठी, कोणीही ती व्यक्ती असो, त्या व्यक्तीसाठी 2 पर्याय आहेत. मत्ते 10, 28, 25, 46, मार्क 9, 43, स्वर्ग किंवा नरक, हेवन और हेल. फक्त 2च अल्टरनेटिव्ह आहेत. वेन एनी पर्सन डाईज, द डेस्टिनेशन ऑफ दॅट पर्सन वुड बी इदर हेवन और हेल, नथिंग लेस अँड मोर दॅन दॅट. लूक 16:19 ते 31 मध्ये असं नमूद केलेलं आहे. आणि हा किस्सा आपल्याला माहित आहे. या ठिकाणी श्रीमंत मनुष्य आणि गरीब लाजार यांच्याविषयी आपण वाचतो. श्रीमंत मनुष्य ज्याने आपल्या पृथ्वीवरील जीवनात देवाचा विचार केला नव्हता, तो मेल्यावर नरकात गेला. परंतु शुद्ध हृदयाशिवाय पृथ्वीवर काही नसलेला लाजार स्वर्गात त्याला नेण्यात आलं. नरकाचे वर्णन यातनांचे ठिकाण म्हणून वचन 23 मध्ये याच उतार्यात केलेलं आहे. आणि विश्रांतीचे ठिकाण ते नाही आहे. पवित्र शास्त्रानुसार जो व्यक्ती ख्रिस्ताशिवाय या जगातून जातो किंवा मृत्यू पावतो, तो व्यक्ती शांतीने विश्रांती घेत नाही. योहान 3:18, माझा देव म्हणतो शांती नाही, दुष्टासाठी शांती नाही. यशया 57:21. जर 2च पर्याय आहेत आणि जर निवर्तलेली व्यक्ती देवाच्या संगतीत नव्हती, तर आपल्याला कोणता अधिकार आहे हे त्याच्यासाठी विधान वापरण्यासाठी RIP. जे ख्रिस्तात आहेत त्यांच्यासाठी मृत्यू पूर्णपणे एक अतिशय आगळी वेगळी बाब आहे. जे ख्रिस्तात आहे, जे ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालण्याच्या प्रयत्नात आहे, ख्रिस्ताचा आदर्श त्याच्या पावलावर पाऊल टाकून त्याचे शिष्य म्हणून या जगामध्ये जगतात. रोम 8 आणि 1 मध्ये, त्याचप्रमाणे 1 कोरिंथ 1:30 मध्ये, त्याचप्रकारे 1 थेसलोनिकास पत्र 4 आणि 13 या वचनाच्या द्वारे आपल्याला आठवण करून देण्यात येते की मरण पावलेल्या प्रियजनांसाठी दुःख होणे स्वाभाविक असले तरी ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आपल्याला दुःख करण्याची मुळीच गरज नाही. जणू काही आपण त्यांना पुन्हा कधीही पाहणार नाही म्हणून आपण दुःख करावं. दुःखात आशा मिसळलेली असते. आपण जरी जगाच्या दृष्टिकोनातून दुःखी होतो, सेपरेशन इज व्हेरी टॉर्चरस. आपल्याला सेपरेशन काही दिवसासाठी जरी असलं तरी आपल्याला वाईट वाटतं, आपल्या घरची मंडळी कुठे गेली. आणि जर निरंतरच सेपरेशन असलं तर मग तर आपल्याला खूप वाईट वाटतं. पण ख्रिस्ती व्यक्तीसाठी ही एक अशी बाब आहे की फक्त अवस्था चेंज होते माणसाची. अर्थातच हे सेपरेशन बॉडी आणि स्पिरिटचं आहे. बॉडी तिथेच राहते, स्पिरिट निघून जाते. पण रिझरेक्शनच्या दिवशी मात्र ती बॉडी जी ठेवण्यात आली होती, जी
कुजून जाते, जिचे अवशेष राहतात, तीच बॉडी. प्रभू येशू ख्रिस्त रिझरेक्टेड झाला, त्याला त्याची बॉडी मिळाली, ती गौरवी बॉडी होती. अशी बॉडी, गौरवी शरीर त्याच शरीराला मिळेल. तेच शरीर त्याच अवस्थेतून, त्याच कबरेतून उठून गौरवी शरीर बनवून तो जिवंत केला जाईल, त्याचा आत्मा त्याला मिळेल. पण सर्वच जिवंत होतील, फक्त प्रभूवर विश्वास ठेवणारे जिवंत होतील असं नाही. सर्वच जिवंत होणार आहे, पण परत ती फाळणी होईल, परत ती विभागणी होईल. स्वर्ग किंवा नरक, हेवन और हेल. ख्रिस्तामध्ये विश्वासणारे जे आहेत त्यांच्यासाठी असं म्हटलेलं आहे, ते मरणातून जीवनात पार गेलेले आहेत. त्यांच्यावर न्याय प्रसंग येणार नाही. त्यांचा न्याय ऑलरेडी झालेला आहे, ते पार गेलेले आहेत मरणातून जीवनामध्ये. तेव्हा अशा लोकांसाठी ते विसावा पावलेले आहेत, शांतीत आहे, त्यांना शांती मिळालेली आहे. आणि अल्टिमेट शांती सुद्धा त्यांना जेव्हा देवाच्या संगतीत राहतील तेव्हा मिळणार आहे. बायबल बहुतेकदा ख्रिस्तामध्ये मेलेल्यांना झोपलेले असं संबोधते, किंवा असा शब्दप्रयोग त्यांच्यासाठी केलेला आहे. पहिली कोरिंथ 15-20, प्रेषितांची कृत्ये 13-36, पहिले थेसलोनिकरांचं पत्र याचं 5वां अध्याय आणि 10वं वचन. बायबलमध्ये लेखकांनी झोपेचा उपयोग रूपक म्हणून केला, कारण विश्वासणाऱ्यांसाठी मृत्यू हा तात्पुरता असतो, तो त्याचा अंत नाही, अल्टिमेट एंड त्याचा नाही आहे. पौलाने म्हटलेलं आहे की शरीरापासून दूर राहणे म्हणजे प्रभू बरोबर उपस्थित राहणे. तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. शरीरातून दूर राहणे म्हणजेच प्रभू बरोबर उपस्थित राहणे. 2 कोरिंथ 5:8. जे लोक येशू ख्रिस्ताला त्यांचा वैयक्तिक प्रभू आणि तारणहार म्हणून स्वीकारतात, तेव्हा ते त्यांच्या मृत्यूअंती स्वर्गात देवाबरोबर असतात. लूक 23:43. जे शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने त्या चोचल्याला म्हटले की आज तू माझबरोबर सुख लोकामध्ये असशील, म्हणून मृत्यूनंतर ख्रिस्ती विश्रांतीमध्ये प्रवेश करतात आणि ते शांतिमय असते. ती अवस्था, ते ठिकाण, तो ग्रस्त शांतिमय असतो. शांतीने विश्रांती घ्या असे म्हणणे बायबलच्या शिकवणीप्रमाणे आहे का? मग जेव्हा आपण म्हणतो RIP, त्याच्या आत्म्याला शांती मिळो, हे आपल्यावर अवलंबून नाही, हे देवावर अवलंबून आहे. आणि हे कधी झालेलं आहे? त्या ग्रस्ताचा जेव्हा अंत होतो तेव्हाच त्याचं डेस्टिनेशन बदललेलं असतं. निवडलेलं दुसरी गोष्ट आपण बघूया. हे आपण आता पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून स्पष्ट करून घेतलेलं आहे की ख्रिस्ती लोकांसाठी, ख्रिस्ती विश्वासाप्रमाणे, पवित्र शास्त्राच्या शिकवणीप्रमाणे त्याच्या आत्म्याला शांती मिळो किंवा लाभो किंवा RIP असं म्हणणं हे पवित्र शास्त्राच्या आधारे योग्य नाही आहे. हे स्पष्ट झालेलं आहे. दुसरी गोष्ट आपण बघत आहोत. निवडलेल्या प्रियजनांसाठी आपण प्रार्थना करतो. पुष्कळशे लोक प्रार्थना करतात आणि मला खूप अडचण होते किंवा हल्लीच आपण ऑल सोल्स डे नोव्हेंबर 1 तो पाळला. दुसरा दिवस नोव्हेंबर 2 असतो, जो ऑल सेंट्स डे असतो. आता सेंट्स कोण आहेत? पवित्र शास्त्रामध्ये थोडी होमवर्क करा आणि तुम्हाला कळेल की सेंट्स कोणाला म्हटलेला आहे. हा शब्दप्रयोग ख्रिस्ती लोकांसाठी केला आहे, ख्रिस्ती लोकांसाठी केलेला आहे, ख्रिस्ती लोकांसाठी. पवित्र हा शब्द सुद्धा ख्रिस्ती लोकांसाठी केलेला आहे. आता हा शब्द त्याच्यासाठी अगोदरचं विशेषण वापरणं मला भाग पडतं. खरे ख्रिस्ती लोकांसाठी वापरलेलं आहे. तेव्हा निवृत्तलेल्या लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी जेव्हा मला लोक सांगतात तेव्हा मी स्पष्ट सांगतो की बाबा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करू शकतो, जो सध्या माझ्या समोर नाही आहे. मी त्याच्यासाठी कशी प्रार्थना करणार? तो सर्वदैव त्या देवाच्या हातामध्ये आहे आणि त्याचं काय करायचं हे देवाच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून तिसऱ्या दिवशी प्रार्थना करण्यासाठी गेल्यानंतर सुद्धा मी त्यांना स्पष्ट करून सांगायचो की बाबा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो.
40 दिवस पाळतात, त्यांच्या नावाने कदाचित प्रवचन वगैरे देतात किंवा काही देणग्या वगैरे देतात. मी परत सांगायचो, मला कठीण जायचं, लोकांच्या कदाचित भावना दुखावल्या सुद्धा जातात, कारण खऱ्या विश्वासावर, पवित्र शास्त्राच्या बैठकीवर त्यांचा विश्वास नसल्यामुळे या संपूर्ण गोष्टी खूप गोंधळ करतात आणि फार कठीण जातं. कधी कधी पुष्कळ चांगल्या चांगल्या ख्रिस्ती पुढाऱ्यांना, कदाचित पुलपिटवर असणाऱ्या लोकांना सुद्धा हे शब्दप्रयोग करताना मी ऐकले. मला वाईट वाटतं की असं का व्हावं. मृतांसाठी प्रार्थना करणं हे बायबलच्या बाह्य आहे, हे अगदी 100% सत्य आहे. मृतांसाठी, मृतांच्या आत्म्यांसाठी प्रार्थना करणं हे अयोग्य आहे. आपण असा विश्वास ठेवत नाही की ज्याच्यामुळे प्रॉटेस्टंट पंथ तयार झाला त्याच्यामध्ये पुष्कळशा गोष्टी आहे. मार्टिन लुथरने की तेव्हा लोक चर्चसाठी पैसा गोळा करत असत आणि असं म्हणत की तुमचं दान जसं त्याच्यात पेटीमध्ये पडतं तसं तुमचा आत्मा, तुमच्या प्रियजनांचा आत्मा एकदम परगेटेरीमध्ये जातो, स्वर्गामध्ये जातो. तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही दान देता, त्याच्यामुळे हे परिणाम होतात. हे पवित्र शास्त्राच्या बाहेर शिक्षण आहे. मृतासाठी प्रार्थना करणं हे आपल्याकडे नाही आहे. हां, मी नेहमी सांगतो की जेव्हा व्यक्ती जिवंत आहे तेव्हा त्या व्यक्तीवर प्रेम करा. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला म्हणता की आय लव्ह यू आणि ती व्यक्ती परत तुम्हाला म्हणू शकते की आय लव्ह यू टू, तोपर्यंत सर्व त्या व्यक्तीसाठी करा. त्यांना आजारात मदत करा, त्यांना पैशाच्या अडचणीत मदत करा, त्यांच्या चांगल्या सोहळ्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. त्यांनी सांगितलेल्या सर्व प्रकारच्या विनंतीसाठी तुम्ही भरपूर प्रार्थना करा. त्यांच्या तारणासाठी सुद्धा प्रार्थना करा. त्यांना स्वर्गात प्रवेश मिळावा म्हणून, त्यांचं तारण व्हावं म्हणून सुद्धा तुम्ही प्रयत्न करा, प्रार्थना करा. पण एकदा ती व्यक्ती हे जग सोडून गेल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीच्या आत्म्यावरती, त्या व्यक्तीच्या डेस्टिनेशनवरती कुठलाही अधिकार पवित्र शास्त्राच्या शिक्षणाप्रमाणे ठेवलेला नाही. मृत्यूच्या क्षणी व्यक्तीचे भविष्य सील होते. बायबल कधीही शिकवत नाही किंवा असे सुचवत नाही की आपण मरण पावलेल्या लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. कुठंही सांगितलेलं नाहीये. आपण हे समजून घ्यायला हवे की प्रत्येक व्यक्तीचं हृदय फक्त देवच जाणतो, आपण नाही. त्या व्यक्तीचा अंत कुठल्या परिस्थितीत विश्वासाच्या बाबतीमध्ये झालेला आहे हे आपण जज करू शकत नाही. आपल्याला तेवढा अधिकार नाही. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्याने किंवा त्या व्यक्तीने कदाचित पृथ्वीवर त्याच्या किंवा तिच्या शेवटच्या क्षणी कॅल्वरीच्या वधस्तंभावरील चोराप्रमाणे पापाच्या क्षमेसाठी प्रभूकडे कदाचित हाक मारली असेल, विनंती केली असेल. हे फक्त देवालाच माहीत आहे, आपल्याला माहीत नाही. बऱ्याच वर्षापूर्वी एका ग्रस्ताने मला फोन केला. हॉस्पिटलमध्ये ते होते आणि त्यांची फार नाजूक परिस्थिती होती. त्यांनी मला सांगितलं, पाळीचं तुम्ही या, मला कन्फेशन द्यायचं आहे. मी गेलो हॉस्पिटलमध्ये आणि त्या ग्रस्ताने बऱ्याच काही गोष्टी मला सांगितलेल्या आणि मला पण आशा नव्हती की ते ग्रस्त वाचतील म्हणून. पण मी प्रार्थना केली. माझा किती विश्वास होता मी सांगू शकत नाही, पण मी प्रार्थना केली आणि ते ग्रस्त वाचले. ते ग्रस्त वाचल्यानंतर ते चांगले झाले, बरे झाले आणि मला वाईट असं वाटलं की जैसे थे, कुठलाही फरक पडला नव्हता. पण न जाणो जेव्हा अंत येतो, काही लोकांना काही साक्षात्कार होत असेल, काही लोकांना त्यांचं कन्व्हिक्शन मिळत असेल त्यांच्या जीवनाचं, द वे दे लेड देअर लाईफ अँड द इन्व्हॉल्वमेंट दे हॅड ऑल ओव्हर, आणि कदाचित अशा गोष्टीमध्ये ते गुरफटले असतील आणि त्या ठिकाणी ॲट द एंड ऑफ देअर लाईफ दे मे हॅव रिअलाइज विथ अ व्हेरी इफेक्टिव्ह कन्व्हिक्शन की त्यांचं चुकलेलं आहे. त्या क्षणी जर त्यांनी देवाकडे क्षमा मागितली असेल तर देव त्यांची क्षमा नक्कीच करेल. कारण ही एक प्रार्थना आहे की कधीही तुम्हाला नाही असं उत्तर येत नाही. ही एक प्रार्थना आहे की त्या प्रार्थनेचं उत्तर थोडं थांबा, काही वेळाने आपल्याला मिळेल असं नाही. जर ही प्रार्थना कोणतीही व्यक्ती करते, मज पाप्यावर दया कर, तू आज मजबवर सुख लोकात असशील, हेच उत्तर. मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, हेच उत्तर प्रभूकडून आपल्याला मिळते. असे म्हटले गेले की आपण आपल्या प्रियजनांना देऊ शकतो
सर्वोत्कृष्ट भेट म्हणजे ख्रिस्ताचे जीवन. त्यांच्या समोर आदर्श ख्रिस्ताचे जीवन जगून आपण ही एक भेट वस्तू देऊ शकतो. म्हणजे ख्रिस्ती विश्वासाचं जगणं, पापविरहित अनुकरणीय जीवनशैलीचं आपल्या आदर्श त्यांच्या समोर ठेवणं. जेव्हा अशा वेळेस आपल्याला हे कन्व्हिक्शन असतं, हा विश्वास असतो की आपल्याला प्रभूमध्ये शांती नक्कीच मिळणार आहे. कारण प्रभूने देव आणि मानव आणि मानव यांच्यामध्ये शांती निर्माण केलेली आहे. आणि या दोन्ही शांतीचा लाभ आपल्याला मिळाल्यामुळे आपल्या मृत्यू अंती सुद्धा हे कन्व्हिक्शन आपल्याला आहे की आपण प्रभू बरोबर आहोत म्हणून. आणि योहान सुसमाचार 14वा अध्याय यामध्ये ही दिलासा देणारी गोष्ट आहे की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ दे नका किंवा भयभीत होऊ दे नका. माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्या देवावर सुद्धा विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तुम्ही तुम्हाला सांगितले असते. मी जाऊन तुमच्यासाठी जागा करतो यासाठी, आणि जागा तयार केली म्हणजे मी पुन्हा येऊन तुम्हाला माझ्याबरोबर गेली यासाठी की जिथे मी आहे तिथे तुम्ही असावं. ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी तुम्ही असावं. तुम्ही या ठिकाणी असलं तरी मी तुमच्याबरोबर सदोदित आहे पृथ्वीच्या शेवटापर्यंत. मग ते 28 शेवटची वचन 18 वचनापासून मी शेवटपर्यंत तुझ्याबरोबर. प्रभू आज आपल्या बरोबर आहे. प्रभू मृत्यू अंती सुद्धा आपल्या बरोबर राहणार आहे. आणि हे कन्व्हिक्शन ज्या माणसाला आहे तो माणूस मरणातून जीवनात पार गेलेला आहे. एखाद्याचा मृत्यू झाला की आपण आपल्या प्रार्थनेचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. तुम्ही टाहो फोडून प्रार्थना केली तरी त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, कारण त्याचं डेस्टिनेशन सील झालेलं आहे. वास्तविकता अशी आहे की मृत्यूच्या टप्प्यावर एखाद्याचे शाश्वत नशीब निश्चित तर होतेच होते. एक तर तो ख्रिस्तावर विश्वासाने वाचला आहे आणि तो स्वर्गात आहे. तेथे तो देवाच्या उपस्थितीत विश्रांती आणि आनंदाचा अनुभव घेत आहे, किंवा तो नरकाच्या यातना भोगत आहे. जसं तो श्रीमंत माणूस, तहान लागली होती, लाजराची एक करंगळी पाण्याची पुरवून माझ्या तोंडात टाक अशी त्याने विनंती केली. पण या संवादामध्ये आपल्याला पुष्कळ गोष्टी ऐकायला मिळतात आणि शिकायला मिळतात. त्याने विनंती केली, माझे पुष्कळ नातेवाईक आहे, पण त्याला सांगण्यात आलं की त्या ठिकाणी त्यांना सुवार्थ सांगणारे लोक आहेत. त्याचा अर्थ की त्या सुवार्तेवर त्यांनी विश्वास ठेवावा, म्हणजे लाजरासारखं ते अब्रामाच्या जवळ बसतील म्हणून. श्रीमंत मनुष्य आणि लाजरा जो गरीब माणूस होता याची कथा, पुष्कळ गोष्टी, स्पष्ट सत्य आपल्याला उदाहरण म्हणून आहे आणि ते आपण शिकून घ्यायला पाहिजे. पुष्कळशा गोष्टी आहेत, सर्व गोष्टी मी सांगू शकत नाही. येशूने या कथेचा वापर स्पष्टपणे शिकवण्यासाठी केला की मृत्यूनंतर अनितिबान देवापासून कायमचे वेगळेच होतात आणि सुवार्थ नाकारल्याची आठवण होते. ते यातना भोगतात जे लोक सुवार्थ विश्वास ठेवत नाही आणि त्याची सुधारली जाऊ शकत नाही. म्हणून आपण लूक 16:19-31 आपण निवर्तलेल्या लोकांच्या आत्म्यासाठी, निवर्तलेल्या लोकांच्या कल्याणासाठी आपण प्रार्थना करू शकत नाही. तो अधिकार पवित्र शास्त्राच्या शिकवणीप्रमाणे आपल्या कोणाला दिलेला नाही. बहुतेकदा ज्यांनी एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावलेल्या अशा लोकांना त्यांचे निधन झाले त्याच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करण्यास प्रोत्साहित केलं जातं. आणि पाळक लोकांची, ज्यांचा बेस पवित्र शास्त्रावर आहे, त्यांना फार एक प्रेडिकामेंटमध्ये टाकण्यात येतं. अर्थात आपण दुःखी लोकांसाठी प्रार्थना नक्कीच केली पाहिजे, त्यांचे समाधान करायला पाहिजे. परंतु मृत्यूसाठी प्रार्थना करण्यासाठी बायबलमध्ये मृत्यू पावलेल्यासाठी कुठेही आपल्याला शिकवण मिळत नाही. त्यांच्या मृत्यूनंतर कोणीतरी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सक्षम मुळीच नाही आहे, कोणीच करू शकत नाही. इब्री लोकांसाठी पत्र लिहिलेल्या लेखकाने आपल्याला असं सांगितलेलं आहे, इब्री 9:27, जसे मनुष्याला एकदाच मरणे आणि त्यानंतर न्यायासमोर जावं लागेल, याच्यामध्ये एकदा जे जीवन आहे मिळालेलं आहे त्यात भरपूर आपण त्याचा उपयोग घेऊ शकतो स्वतः, आणि इतर लोक सुद्धा ते जीवन
जीवनानंतर सुखी शांतीचा म्हणून प्रयत्न करू शकतात. पण एकदा मृत्यू झाला तर मग रिटेक नाही, एटीकेटी पण नाही, रिएक्झामिनेशन नाही, दुसरा चान्स नाहीच नाही. आणि म्हणून जो चान्स आज आपल्याला मिळालेला आहे त्याचा उपयोग आपण करून घ्यायला हवा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला एकच जीवन आहे. आपण ते जीवन कसं जगतो यासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत. आपण आदम आणि हवा यांच्याप्रमाणे आपला दोष इतरांवर टाकायला नको. आपण जे बोलतो त्याच्यासाठी आपण जबाबदार. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरी वर्ड वी अटर. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर आवर बिहेवियर. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर आवर लाईफ इटसेल्फ. We are responsible for all the gifts God has bestowed upon us, and we are not supposed to be blamed for our mistakes on others. आपल्याला स्वतःचा जाब देवाला स्वतः द्यायचा आहे. म्हणून हे जे एक जीवन प्रभूने आपल्याला दिलेलं आहे, there is one life, जे जीवन दिलेलं आहे ते आपण कसं जगतो यासाठी आपण जबाबदार रीतीने आपलं जीवनक्रम ठेवायला पाहिजे. इतरांचा आपल्या निवडीवर प्रभाव पडू शकतो, परंतु शेवटी आपण केलेल्या निवडीचा हिशोब आपल्याला देवाला द्यायचा आहे. ॲज अ गुड अँड फेथफुल स्टुअर्ड. एकदा आयुष्य संपले की आणखी काही पर्याय मुळेच नसतात. आपल्या पुढ्यामध्ये कुठलेही पर्याय नसतात. ॲज आय सेड, देर इज नो रिटेक अँड रिएक्झामिनेशन, एटीकेटी नाही. आम्हाला न्यायाला समोर जाण्याशिवाय कुठलाही पर्याय राहणार नाही. इतरांच्या प्रार्थना त्यांच्या इच्छा व्यक्त करू शकतात, पण ते परिणाम बदलू शकत नाही जो मृत्यू अंती त्या माणसाचा झालेला आहे. एखाद्या व्यक्तीसाठी प्रार्थना करण्याची वेळ तो जिवंत असण्याची आहे, मरणानंतरची नाही. तरी त्याचे हृदय, वृत्ती आणि वर्तन बदलण्याची शक्यता आता आहे. रोम 3:3-9 मध्ये सांगितल्याप्रमाणे. शेवटचा मुद्द्याकडे आपण वळूया जो अतिशय महत्वाचा आहे, आणि तो हा आजच्या वचनात सांगितल्याप्रमाणे आजचा तारणाचा दिवस आहे. टुडे इज द डे ऑफ सॅल्वेशन. शेवटपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. अंत झाल्यानंतर त्याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपल्याला मुळीच आपण सक्षम नाही आहे. आपल्याला तो अधिकार नाही. देव आणि मानवामध्ये शांती, मानव आणि मानवामध्ये शांती, मानव आणि निर्मितीमध्ये, या सर्व जगामध्ये शांती, या दृष्टिकोनातून देवाने पूर्ण सुख सोयी आणि तरतूद आपल्यासाठी केलेला आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आजचा तारणाचा दिवस आहे. टुडे इज द डे. दिस मोमेंट इज द मोमेंट ऑफ सॅल्वेशन. बायबल शिकवते की जे तारण करत्याच्या इच्छेला अधीन झाले आहेत, इब्री 5:8-9, ते मृत्यूनंतर थेट म्हणजेच ताबडतोब प्रभूच्या उपस्थितीत प्रवेश करतात. लूक 23:43, फिलिप्पी 1:23, 2 कोरिंथ 5:6-7. मग त्यांना पृथ्वीवरील लोकांच्या प्रार्थनांची काय गरज आहे? काहीच गरज नाही. ज्यांनी प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल आपण सहानुभूती व्यक्त करत असताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आता देवाच्या कृपेची वेळ आली आहे. आजचा दिवस तारणाचा दिवस आहे. 2 कोरिंथ 6:2. संदर्भ पूर्णपणे सुवार्तेच्या युगाचा संदर्भ देत असला तरी हे वचन कोणत्याही व्यक्तीसाठी योग्य आहे जो अपरिहार्यतेचा सामना करण्यास तयार नाही. मृत्यू आणि त्यानंतरचा न्याय, रोम 5:12, 1 कोरिंथ 15:26, इब्री 9:27. मृत्यू अंतिम आहे आणि त्यानंतर एखाद्या व्यक्तीला त्याने जीवनात नाकारलेल्या तारणाचा कितीही प्रार्थना केल्या तर त्याचा फायदा होणार नाही. पण आज त्याच्यासाठी प्रार्थना केली तर त्याचा नक्कीच फायदा होईल. आज जर तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना केली आणि त्याच्या सन्मार्गामध्ये गेलात, त्याचा अल्टिमेटली फायदा होणार. आज जर कोणत्या लोकांच्यासाठी तुमचं ओझं आहे तुमच्यासाठी, आणि मला सुद्धा पुष्कळदा हे खूप ओझं येतं की अवतीभवतीची परिस्थिती, सर्व प्रकारच्या मतप्रणाली,
सर्व प्रकारचं जे एक जगामध्ये एक कल्चर निर्माण झालेलं आहे, याचा सातत्याने परिणाम माणसावर होत आहे. आणि त्याच्या नकळत त्याच्यामध्ये बदल होतात, त्याच्या विश्वासात बदल होतात, त्याच्या मतप्रणालीमध्ये बदल होतात, त्याच्या विचारसरणीमध्ये बदल होतात, त्याच्या राहणीमानामध्ये बदल होतात, आणि हे सहजासहजी होतं. आणि म्हणून आज we need to take account of our life. What is going to happen to me? No matter people might say R.I.P. No matter people will say he has become angel. No matter what people will call us. But it is up to us to be that person. The person who will be in peace with God even after his death. माझे प्रिय मित्रांनो, जोपर्यंत पुष्कळशे लोक असं म्हणतात की माझं नातं देवाबरोबर ठीक आहे आणि मग मला ते दुसऱ्याचं काही करायचं नाही. नो 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 नो. God has made provision to bring peace between God and man and a man and a man. आणि जोपर्यंत हे दोन्ही नाते नीट नाही तोपर्यंत प्रभूचं वचन म्हणतं आत्ताच वाचल्याप्रमाणे ते माझ्या विसावात येणार नाहीत. They will not enter in my peace, in my rest. असं स्पष्ट पवित्र शास्त्र सांगतं. आणि म्हणून आज तारणाचा दिवस आहे. दिस इज द मोमेंट ऑफ सॅल्वेशन. यासाठी आम्हाला आमचे दिवस असे गणायला शिकव, आम्हाला शुद्ध अंतःकरण प्राप्त होईल. स्तोत्र 90 आणि 12. इब्री 3:15 मध्ये शास्त्रात असं लिहिलेलं आहे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर इस्रायल लोकांनी चीड आणली होती तसे तुम्ही आपली मने कठीण करू नका. आजच प्रभूने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे, मी तुमचं पाषाणमय हृदय काढून तुम्हाला मांसमय संवेदनशील अंतःकरण दिले. वी नीड टू प्रे फॉर that God would give us the heart of flesh and sensitive heart, the heart which will understand and accept God through Jesus Christ and also accept others as brothers and sisters. दुसरे पेत्र 3:11-15 मी वचन वाचतो आणि आजच्या मननाचा मी शेवट करत आहे. तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून दुसऱ्या येण्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सांगितलेलं आहे की काय काय घडणार आहे म्हणून. आणि सुरुवातीला असं म्हटलेलं आहे की पुष्कळ लोक थट्ट करतात की त्याचं येण्याचं वचन कुठं आहे, अजून काय प्रभू येशू ख्रिस्त आलेला नाही आहे. आम्ही कितीतरी वर्षापासून आणि पिढ्यांपासून ऐकतो की त्याचा येण्याचा दिवस जवळ आलेला आहे. म्हणून त्याच्यासाठी उत्तर हे या ठिकाणी दिलेलं आहे की तो येणार, तारणासाठी लोकांची वाट पाहत आहे. त्याची त्याचं समय मापन करणं आपल्यापेक्षा निराळ आहे. आणि पुढे तो म्हणतो तर ही सर्व अशी लयास जाणारी आहे. काय काय घटना घडणार आहे त्याविषयी सांगितलेलं आहे. म्हणून पवित्र वर्तणूक आणि सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावं म्हणून खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे. त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टी तत्व होऊन वितळतील. तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांनी त्याच्या वचनाप्रमाणे याची आपण वाट पाहत आहोत. म्हणून प्रियजन हो, या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या म्हणजे देवाच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा. पीस विथ गॉड, पीस विथ अदर्स. प्रियजन हो, या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या म्हणजे देवाच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा. नंतर काय गरज नाही किंवा काय फायदा होणार नाही. RIP काय होणार नाही. आता प्रयत्न करायला पाहिजे. आणि आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे. तो आजपर्यंत आलेला नाही, अजून आपल्याला वेळ दिलेला आहे. आज तारणाचा दिवस आहे. टुडे इज द डे ऑफ सॅल्वेशन. हे लक्षामध्ये घेऊ, तो अजून आलेला नाही, त्याची सहनशीलता आपल्या तारणाची वाट पाहत आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हाला असेच लिहिलेले आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, या गोष्टींची आपल्याला शिकवण देत असताना आज
आपण एकच गोष्ट लक्षामध्ये ठेवूया की आपण मात्र तयारीमध्ये राहू, आणि अशा तयारीमध्ये आपण राहू की देवाने जी शांती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला मिळवून दिलेली आहे, खंडणीच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे, त्याच्या स्वतःच्या दैही आहुतीच्या द्वारे, हे जे काही आपल्याला दिलेलं आहे ते आपण स्वीकारावं आणि शांतीत जीवन देवाबरोबर आणि इतरांबरोबर जगावं, यासाठी की देवाच्या शांततेत, त्याच्या विसाव्यात आपण आता आणि यानंतर सुद्धा राहू. आपण प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि थोर सर्वदेश परमेश्वरा, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आणि बरेचदा तुझ्या वचनाच्या बाह्य गोष्टी आमच्याकडून घडतात आणि बोलण्यात येतात, त्याची आम्हाला तू क्षमा कर. पण तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला अशा प्रकारे दे की तुझी वचनं आम्ही समजून आणि उमजून त्याप्रमाणे चालण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यासाठी आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याची शक्ती, सहाय्य, मार्गदर्शन, प्रेरणा आणि भरपूर प्राबल्य दे. येशू आमचं तारणाच्या नावात ही प्रार्थना माहिती म्हणून तू स्वीकार. आमेन.